हॅलो फ्रेंड्स, टीनाज किचन अँड रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण गौराईसाठी एकदम खुसखुशीत, नाजूक आणि सुबक पाकळ्यांचे चिरोटे करणार आहोत। गौराईला जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो तेव्हा हा एक अफलातून असा पदार्थ आहे। पाक न बनवता फक्त पिठी साखरेचा वापर करून हे चिरोटे आपण बनवणार आहोत। हे चिरोटे दिसायला जितके छान दिसतात, खायला तितकेच चविष्ट लागतात आणि करायलाही खूप सोपे आहे। अगदी कमी साहित्यात हे चिरोटे तयार होतात आणि बिघडण्याची अजिबात शक्यता राहत नाही। पहिल्याच प्रयत्नात हे चिरोटे तुम्ही अगदी खुसखुशीत तयार करू शकता। तर अशा छान छान रेसिपी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि सोबतच बेल आयकॉनवरही क्लिक करा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। यासाठी आपण घेतला आहे 4 कप मैदा, पाव कप रवा, पाव कप साजूक तूप आणि अर्धा कप पिठी साखर। सर्वात आधी एका परातीमध्ये आपल्याला हा मैदा घ्यायचा आहे आणि नंतर त्यात हा रवा आणि थोडंसं चिमूटभर मीठ टाकायचं आणि याला आधी असं मिसळून घ्यायचं। गोडाच्या पदार्थात थोडंसं मीठ टाकलं तर त्याची चव आणखी छान लागते। आणि नंतर आपण जे तूप घेतलं होतं त्याला कडकडीत असं गरम करून या मैद्यावर टाकायचं। याला आधी चमच्याने थोडं असं मिक्स करून घ्यायचं, कारण तूप खूप गरम आहे, हाताला चटका बसू शकतो। आणि नंतर थोडं थंड झालं की त्याला हाताने असं मिक्स करायचं। या मैद्याला हे तूप चांगलं चोळून चोळून लावायचं, म्हणजे मग चिरोटे सगळीकडून एकसारखे खुसखुशीत होतील। हे बघा, हे तूप आता आपण या मैद्यामध्ये चांगलं मिसळून घेतलंय। त्याची अशी मूठ बांधली जाते आणि फोडलं की ती फुटतीये, याचा अर्थ तुपाचं मोहन अगदी बरोबर झालंय। आता यात थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। खूप घट्ट पण नाही किंवा खूप जास्त सैल पण नाही। आपण चपातीला जशी कणिक भिजवतो त्यापेक्षा थोडं घट्ट हे पीठ मळायचं। जर फक्त मैदा घेणार असाल तर मात्र हे पीठ घट्टच मळायचं। असं थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे। आपण इथे कपाचं प्रमाण वापरून सर्व साहित्य मोजून घेतलं आहे। तुम्ही घरातल्या कोणत्याही वाटीने हे प्रमाण घेऊ शकता। हे बघा, हे पीठ आपण असं भिजवून घेतलं आहे। खूप घट्ट पण नाही आणि खूप जास्त सैल पण नाही, मध्यम हे पीठ आपण भिजवून घेतले। आता हे पीठ आपल्याला 20 ते 25 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे। आता हे पीठ छान भिजलं गेलं आहे। यातला रवा पण आता छान फुलला आहे। एकदा आपण याला असं मळून घेऊ। एकदम व्यवस्थित हे पीठ आता भिजलं गेलं आहे। यासाठी आता आपल्याला साठा तयार करायचा आहे। त्यासाठी मी इथे 3 चमचे कॉर्नफ्लोअर घेतला आहे आणि त्यात 3 चमचे तूप टाकायचं आणि याला चांगलं एकजीव करायचं। कॉर्नफ्लोअर ऐवजी तुम्ही तांदळाची पिठी सुद्धा वापरू शकता। हे चांगलं असं एकजीव करून घ्यायचं आहे। हे बघा, असा हा साठा आता तयार झाला आहे। आता आपल्याला या उंड्याचे 4 उंडे तयार करायचे। चपातीपेक्षा थोडा मोठा उंडा घ्यायचा। असे सारख्या आकाराचे 4 उंडे तयार करायचे। आता एक उंडा घेऊन मैद्यामध्ये तो चांगला घोळवून घ्यायचा आणि याची पातळ पोळी लाटून घ्यायची। चपातीपेक्षा पण याची पातळ पोळी लाटायची। पोळी जितकी शक्य असेल तितकी पातळ पोळी लाटायची, म्हणजे चिरोटे तितके खुसखुशीत होतात। याची चांगली पातळ पोळी मी इथे लाटून घेतली आहे। हे बघा किती पातळ मी याला लाटले। आता ही पोळी एका ताटात काढायची आणि बाकी पोळ्या पण आपल्याला अशाच लाटून घ्यायच्या। आता मी एका ताटावर ही पोळी घेतली आहे। छान याला पातळ लाटून घेतलंय। आता या पोळीवर हा पाव चमचा साठा लावायचा। एकदम पातळ हा साठा लावायचा। सगळीकडे या साठ्याची पातळ लेयर पसरून घ्यायची। खूप जर हा साठा लावला तर चिरोटे जास्त तेलकट होतील, म्हणून पाव चमचाच हा साठा आपल्याला इथे पसरवून घ्यायचा आणि नंतर त्यावर दुसरी पोळी ठेवायची। पोळी लहान वाटत असेल तर हलक्या हाताने त्याला लाटायचं आणि त्यावर सुद्धा असा हा साठा लावून घ्यायचा। पोळी ठेवताना चिकटू नये म्हणून त्यावर मी थोडा मैदा भुरभुरला होता। तिसरी पोळी पण अशीच ठेवून हा साठा लावून घ्यायचा। आता चौथी पोळी सुद्धा अशी ठेवून त्यावर व्यवस्थितपणे हा साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे। आपण सगळ्या पोळ्या एकावर एक ठेवून घेतल्या आहेत। आता आपल्याला याचा रोल तयार करून घ्यायचा। रोल तयार करताना मध्ये हवा नाही राहायला पाहिजे। तर असा आपण हा रोल करून घेतला आहे। याच्या कडा व्यवस्थितपणे बंद करून घ्यायच्या आहेत आणि हलक्या हाताने थोडे याला दाबायचं आणि हा रोल चांगला फिरवून घ्यायचा। आता याला आपण कापून घेऊयात। मध्ये याला मी आधी असा कट देणार आहे आणि नंतर साधारण 1-1 इंच जाडीचे याचे आपल्याला पीसेस कट करून घ्यायचे आहे।
दुसऱ्या रोलचे पण आता आपण असेच पीसेस कट करून घेऊ। हे बघा, कट केल्यानंतरच तुम्हाला दिसत असेल किती सुंदर याला लेयर्स पडले आहेत। छान अशी एक एक पाकळी याला पडली आहे। आता याला हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं। अशा प्रकारे सर्व पीसेस आपण प्रेस करून घेऊयात। या सर्व पीसेसचे आता आपण असे गोळे तयार करून घेऊयात। सगळे गोळे मी आता इथे तयार करून घेतले आहे। आता हे चिरोटे आपल्याला हलक्या हाताने लाटायचे, फार नाही लाटायचे। हे बघा, फक्त इतकंच याला लाटायचं। हे बघा, जास्त पातळ नाही करायचं, फक्त असं 1-2 वेळा ते फिरवायचं। अशा प्रकारे आपल्याला सर्व चिरोटे तयार करून घ्यायचे आहे। यासाठी मी इथे तेल तापायला ठेवलं होतं। तेल मध्यम तापलेलं असावं, खूप कडकडीत नकोय। आणि त्यात हे चिरोटे आपल्याला सोडायचे। गॅस कमी ठेवूनच हे चिरोटे आपल्याला तळायचे, कुठेही गॅस वाढवायचा नाही। पाकळ्या उमरल्या की चिरोटे खुसखुशीत होणार असं समजायचं आणि चिरोटे एकदम मंद आचेवर तळायचे। हळू याच्या लेयर्स खुलायला आता सुरुवात होईल। वरून यावर असं तेल सोडत राहायचं आहे। याला जर मोठ्या गॅसवर तळलं तर यावर बबल्स येतात आणि त्याचा रंग पण खूप जास्त डार्क होतो। हे बघा, त्याच्या मस्त सर्व पाकळ्या उमलल्या आहेत। मंद गॅसवरच हे चिरोटे छान तळले जातात। याला हलका असा बदामी रंग येईपर्यंत आता आपण तळून घेऊयात। त्याचा आता हलकासा रंग बदलायला लागला आहे। तुम्ही ते थोडे पांढऱ्या रंगावर पण ठेवू शकता, पण कधी कधी ते आतून कच्चे राहण्याची शक्यता असते, म्हणून त्याला असं थोडं बदामी रंगावर तळायचं। चिरोटे आता परफेक्ट असे तळून झाले आहेत। हे बघा, किती छान त्याला कलर आला आहे। आता हे चिरोटे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। त्याच्या लेयर्स वरूनच तुम्हाला कळत असेल की ते किती खुसखुशीत झाले आहे। आता हे चिरोटे गरम आहे। तेलातून काढले की लगेच त्यावर पिठी साखर भुरभुरायची। 2-2 चिमूट पिठी साखर एका चिरोट्यावर भुरभुरायची, म्हणजे गरम असतानाच त्यावर तेल असतं, तेव्हाच पिठी साखर चांगली शोषली जाते आणि मग ते छान गोडीला लागतात। खालच्या बाजूने सुद्धा अशी पिठी साखर त्यावर भुरभुरून घ्यायची। अशा प्रकारे बाकी चिरोटे पण आपण तळून घेणार आहोत। तर मग गौराईसाठी अशा पद्धतीने केलेले चिरोटे नक्की ट्राय करून बघा, एकदम खुसखुशीत होतात। लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका। आणि हो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा।